गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आहे लग्नाचा दिवस, पण मला जाता नाही येणार कारण की ध्रुव साहेबांची तब्येत थोडी खराब आहे. त्याच्यामुळे आम्ही रूमवरच आहे. तिथेच आम्ही जेवण मागवलं. बाकी सगळे लग्नाला गेलेत आणि आम्ही रूमवर थांबलेलो आहे, म्हणजे हॉटेलवरतीच आहे. आता लंच मागवलेला आहे. मला खूप असं वाटतं की यार आपण लग्नाला आलो आहे आणि रूममध्ये पण काय मुलाच्या तब्येती पुढे सगळंच सोडावं लागतं. त्याला सर्दी होतीच जेव्हा आम्ही निघालो, पण ते त्याला जास्त झालं जेव्हा प्रवास झाला, त्याच्यामुळे तो जास्त रडरड करत होता. ती जाऊन पण काही फायदा नाही, म्हणून म्हटलं इथेच जेवण मागवूयात. आणि थोड्या वेळाने हे सुद्धा आले, म्हणजे 2:15 आले आणि रूम क्लिनिंग करायला आम्ही रूमच्या बाहेर आलेलो आहोत आणि रूम क्लिनिंग चालू आहे कारण थोडं रेस्ट करून रेडी व्हायचं आहे. तर मी झालेली आहे रिसेप्शनसाठी रेडी. अशी साडी आहे ब्लॅक. आणि आज दिवसभर मी रूमवरच होते कारण की ध्रुवची तब्येत बरी नाही आहे थोडी, त्याच्यामुळे गेली नाही मी दुपारच्या लग्नासाठी. बाकी सगळे गेले होते, मी रूमवरच होते. आणि आता रेडी झाली आहे, तरी पण ध्रुव थोडासा कुरकुर करतो आहे. म्हटलं थोडी प्रेझेंटी लावून मग परत रूमवरती येऊन जाईल. पण मग रेडी झालेली आहे. मूड तर बिलकुल आता एकदम ऑफ झाला होता कारण की एवढी तयारी केली होती आणि काहीच तसं झालं नाही. पण मग जावं तर लागेल आणि जाऊन येऊयात, बघूयात तिथे काय काय आहे. अशा प्रकारे रिसेप्शन झालं आणि हार्डली 20 मिनिट्स मी थांबली आणि परत रूमवर आले. आणि ही नेक्स्ट डे मॉर्निंग आहे. आता झालेलं आहे आमचं पॅकिंग डन. आता निघतोय आम्ही परत नाशिकसाठी. बाहेर खूप ऊन पडले. पॅकिंग ऑलमोस्ट म्हणजे सगळीच डन आणि निघणार आहे आता. तर चला चेकआउट झालेला आहे आणि आता निघतोय आम्ही. आम्हाला ॲक्च्युली मंदिरामध्ये जायचं आहे आता, भद्रा मारुती आणि कृष्णेश्वर जे इथून जवळ आहे. आणि माझ्या गावापासून मग ते जवळ होतं. जेव्हा मी लहान होतो तेव्हा आम्ही खूप जायचो, पण आता लग्न झाल्यापासून एकदा पण गेलेले नाही. तर म्हटलं चला इथं जवळ आलेलो आहे तर जाऊन येऊया, म्हणून तिथे निघालो आहे. भद्रा मारुतीला आज गर्दी नाही कारण की आज मंडे आहे. आज आम्हाला गर्दी मिळणार आहे कृष्णेश्वरला, त्याच्यामुळे इथे फटाफट दर्शन करून आपल्याला पुढे जायचं आहे. क्या मस्त बनवले काटा लावून लग्न करायचं असेल कलर नाही घालायचं आणि बेस्ट कलर घालायचा. त्याला तुला एक कोणाचं बी यायला नाही चालत ना.
मंकी पर रुद्री ठेव ठेव वाजव 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 हा चांगला हा हा तर उसाच्या रसाच्या प्रतीक्षेमध्ये आमचा उसाचा रस प्रेमी बसलेला आहे आणि आम्ही निघालो उसाचा रस पिऊन. नाही रे नाही रुद्रा नाही नाही ते हे लाकडाचं बघा किती झुंझुना बघा तो. हा बघा हा पिशवीत टांगलेला आहे. तू घेतला ना आपण असं आहे तो नाही तो आहे त्याच्याकडे. हा हा बाजूला कार्टून वाला आहे. नाही मधला सगळं आहे पार सोफा सेट बिफा सेट. काय घ्यायचंय का? नको 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 लहान आहे का तुम्ही आता. चला कृष्णेश्वरला गेलो पण कृष्णेश्वरला शूटिंग करायला अलाउड नाही, मोबाईल काढायलाच अलाउड नाही आणि खूप गर्दी असल्यामुळे तिथे मी काढलाही नाही मोबाईल. आणि इथे पुढे आलो आहे, थोडंसं जेवण केलं आणि इथून घरी जायसाठी निघालो आहे कारण की उशीर होणार आहे. समृद्धीने जायचं आहे आम्हाला. जेवणही छान होतं, पंचवटी म्हणून हॉटेल होतं, खूप छान होतं जेवण. आणि घरी बसलो आहे. ही साडी मामींनी मला दिली आहे लग्नात, खूप सुंदर आहे. आणि भेटूयात असंच नवीन ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, गुड नाईट.